शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहतोय कापूस पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी ह्या कापसाच्या छोट्याल्या रोपांची जबरदस्त डेव्हलपमेंट होण्यासाठी कापूस पिकाला पहिला महत्त्वाचा खताचा डोस या माहितीसाठी यशोदा सीड्सवर आज नवीन असाल सबस्क्राइब नक्की करायचं। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाची लागवड केल्यानंतर बरोबर 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान आपल्याला कापसाला पहिला महत्त्वाचा खताचा डोस द्यायचा। हा देतेवेळी आपल्याला DAP एकरी 50 किलो याप्रमाणे द्यायचे। तर यामध्ये आपल्याला घ्यायचं दुय्यम अन्नद्रव्य सल्फर प्लस झिंक 4 किलो याप्रमाणे घ्यायचं। हा सर्व डोस एकत्र करायचा आणि तुमच्या कापसाला पहिला महत्त्वाचा खताचा डोस द्यायचा। लक्षात घ्या, नत्र आणि फॉस्फरस याची कमतरता भरून निघते आणि फुटवे जबरदस्त निघतात। छोटेले रोपं जबरदस्त डेव्हलप होतात DAP मुळे आणि वाढही त्यांची योग्य पद्धतीने ग्रीनरी शायनिंगही दिसते। तसेच यामध्ये तुम्हाला जे सल्फर आणि झिंक सांगितलेलं आहे यामुळे निश्चितच जमिनीतली हानिकारक बुरशी सल्फरमुळे नाहीशी होते आणि तुमच्या जी काही कपाशीचं झाड आहे हे जबरदस्त डेव्हलप होतं। अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते आणि झिंकमुळे काळोखी देखील जास्त प्रमाणे आलेली दिसते आणि निश्चितच तुमचं कपाशीचं कापसाचं झाड डेव्हलप झालेलं बघायला मिळतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापसाला पहिला महत्त्वाचा खताचा डोस कधी द्यावा, कोणता द्यावा ही माहिती आवडली असेल यशोदा सीड्स या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।